नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशभरात ग्रोक ह्या नावाची चर्चा आहे. नुसती देशभरातच नाही, पूर्ण जगामध्ये सध्या ग्रोकची चर्चा आहे. ग्रोक हे काय आहे आणि का बरं ग्रोकची चर्चा होतीये, खास करून भारतात याची चर्चा का होतीये, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ग्रोक हे एआयचं चॅटबॉट आहे ज्याची निर्मिती एलॉन मस्क यांनी केली. एलॉन मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर, त्यांच्या स्वतःच्या एक्स प्लॅटफॉर्मवर ग्रोक एआय या चॅटबॉटचे आता हे फीचर त्यांनी एक्सच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केले. एक्सचा प्लॅटफॉर्म म्हणजेच पूर्वीचं ट्विटर, त्याच्यावर त्यांनी ग्रोक हे फीचर लॉन्च केले. एआयचं चॅटबॉट आहे ते. आता चॅट जीपीटी याच्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. ज्याप्रमाणे चॅट जीपीटी काम करतं त्याप्रमाणेच हे ग्रोक देखील काम करतं. इवन ग्रोक हे त्याच्यापेक्षाही जास्त अपडेट आणि लेटेस्ट न्यूज देखील आपल्याला देतं. त्याच्याकडे समजा आज आपण जो हा व्हिडिओ शूट करतोय, आज तारीख आहे 21 मार्च, आजच्या डेटची देखील त्याच्याकडे पूर्ण इत्थंभूत माहिती आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं हे ग्रोक फीचर खूप ॲडव्हान्स आहे आणि त्याच्यामुळेच पूर्ण जगामध्ये याची चर्चा होते. पण भारतामध्ये याची चर्चा जरा वेगळ्या कारणानेच होती. याचं कारण असं आहे की ग्रोकला काही प्रश्न उपस्थित केले असता त्याचे जे उत्तर आलेत त्यामुळे सध्या भारतामध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ते उत्तर सरकारच्या विरोधात, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आलेत, त्यामुळे चर्चेला जोर आलाय. मित्रांनो, एलॉन मस्क यांचा जो स्वभाव बघितला मित्रांनो, तो एकदम अतरंगी आहे. त्या अतरंगी स्वभावाप्रमाणेच ग्रोकला देखील त्यांनी तसंच बनवलंय का, हा प्रश्न उपस्थित राहिला. कारण ग्रोकला जेव्हा जेव्हा कोणी प्रश्न विचारले तेव्हा ग्रोकनी उत्तरं देत असताना काही वेळेस शिव्या देखील दिल्यात. त्यामुळं ग्रोक विषयी चिंतेचं वातावरण सरकारमध्ये निर्माण झालं. हा शिव्यांचा पाठ तर एकदम नॉर्मल आहे. त्याच्या व्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर देखील ग्रोकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे राहुल गांधी कसे चांगले आहेत आणि नरेंद्र मोदी कसे वाईट आहेत ते देखील ग्रोकने बोलून दाखवलं. त्यामुळे सरकारचं लक्ष ग्रोककडे गेलं आणि आता त्यांनी ग्रोक विषयी पावले उचलायला देखील सुरुवात केली. कारण ग्रोकने एक कायदा पाळला नाही जो 69A च्या अंतर्गत येतो, ज्याला कंटेंट मॉडरेशन असं म्हटलं जातं. कंटेंट मॉडरेशन म्हणजे तुम्हाला काय दाखवायचंय, काय दाखवायचं नाही याच्याबद्दल तो कायदा आहे आणि त्याचं पालन ग्रोकनी केलं नाही. सरकार एक्सच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ग्रोक आता कुठंतरी सभ्य झालंय असं चित्र सध्या दिसतंय. सरकारला मुख्यत्वे ग्रोकच्या दोन गोष्टी खटकल्या. एक तर त्यामध्ये त्यांनी शिव्या दिल्या होत्या, ते सरकारला खटकलं, आणि नरेंद्र मोदीपेक्षा राहुल गांधीला ग्रोक प्रामाणिक म्हटले हे देखील सरकारला खटकलं. त्याच्यामुळेच कुठेतरी सरकार पावलं उचलायला लागली आणि एक्सच्या अधिकाऱ्याशी बोलून त्यांनी कायद्याचं कसं उल्लंघन केलं हे सरकार लक्षात आणून देते. अजून काही ठोस कारवाई ग्रोकवर केली नाही, एक्सवर केली नाही, परंतु भविष्यात होऊ शकते अशी शक्यता सध्या दिसते. ग्रोकने सुरुवातीच्या काळामध्ये नरेंद्र मोदीवर डायरेक्ट टीका केली. नरेंद्र मोदी यांच्याविषयी मला सांगा असं जर ग्रोकला विचारलं तर ग्रोकचं उत्तर यायचं की नरेंद्र मोदी हे अत्यंत सांप्रदायिक नेते आहेत. त्याच्यावर कारण देत असताना ग्रोक म्हणतं की हिंदू राष्ट्रवादी त्यांचं धोरण आणि 2002 ची गुजरात दंगल या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटतंय की नरेंद्र मोदी हे एक सांप्रदायिक नेते आहेत. त्यामुळेच राहुल गांधी हे नरेंद्र मोदीपेक्षा कसे प्रामाणिक आहेत ते ग्रोकनी सरळ सरळ त्याच्या चॅटबॉटमध्ये लोकांना उत्तरं द्यायला सुरुवात केली, लोकांना सांगायला सुरुवात केली. त्यामुळे सरकारच्या काही नेत्यांकडून देखील असा आक्षेप करण्यात आला की हे काँग्रेस पुरस्कृत ग्रोक आहे, हे काँग्रेसनेच कुठेतरी याला पाठिंबा दिलाय, बळ दिलाय, त्यामुळेच हे आमच्या बीजेपी विरोधात, सरकार विरोधात बोलतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात बोलतोय, असा आरोप ग्रोकवर होतोय. ग्रोकला जर तुम्ही असा प्रश्न विचारला तर ग्रोक म्हणेल की मी एक एआय आहे, माझ्यामध्ये जे फीचर्स ऍड केलेले आहेत त्या फीचरच्या त्या धोरणावरच मी बोलतो, मला स्वतःची काही भावना नाही, मी काही स्वतःच्या मनाने बोलू शकत नाही, जे ऍड केलंय तेच मी बोलू शकतो, असं यायचं ह्या ग्रोकचं, या चॅटबॉटचं म्हणणं आहे. RSS विषयी देखील तुम्ही ग्रोकला जर विचारला असता तर ग्रोक म्हटलं असतं की RSSचं स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान नाही, शिवाय भारतीय मुस्लिमांनी खूप मोठं योगदान स्वातंत्र्य लढ्यात दिले, त्यामुळे बीजेपीला कुठेतरी एक खटकत आहे अशी चर्चा आता सुरू आहे आणि त्याच्यामुळेच ग्रोकवर कारवाई होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलत असताना ग्रोकने अजून एक भयंकर अशी टिप्पणी केली. नरेंद्र मोदी यांना सरळ सरळ ग्रोक एक PR मशीन असं संबोधलं. आता PR मशीन याचा अर्थ असा होतो की स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न, त्यासाठी त्या व्यक्तीला PR मशीन असं बोललं जातं.
म्हणजे वेगवेगळ्या चांगल्या स्क्रिप्टेड मुलाखती, जेणेकरून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशी चांगली राहील त्यासाठी नरेंद्र मोदीला PR मशीन म्हणजे PR ची गरज पडते आणि त्यामुळे ग्रोकने PR मशीन असं नरेंद्र मोदी यांना संबोधलं. या सगळ्या भानगडीविषयी बोलत असताना ग्रोक असं म्हणतोय की हे काय मी स्वतः बोलत नाही, मी एक AI मशीन आहे, मी एक AI चॅटबॉट आहे. त्यामुळे जे काही पोस्ट आहे, जे काही आर्टिकल्स आहे, जे काही X वर घडतंय त्या सगळ्या गोष्टींना बघून त्या सगळ्यांचं हे होऊन माझ्या धोरणामध्ये जे जे बदल करण्यात आलेत, माझ्या धोरणामध्ये जे जे ठरवण्यात आलंय त्यानुसार मी बोलतोय. नरेंद्र मोदी यांच्याविषयी तर ग्रोक बरंच काही बोलून गेला. आता बोलतोय की मी सभ्य झालोय, माझी आता भाषा सौम्य झाली, पूर्वी जे बोलत होतो त्याच्यामध्ये बरेच बदल करण्यात आले. आता त्यामुळं येणाऱ्या काळात ग्रोक हे टिकतंय, राहतंय की जातंय, सरकार ग्रोक विषयी काय भूमिका घेतंय, कठोर भूमिका घेतंय की आता ग्रोकला काही बदल करायला लावतंय तेच पाहणं महत्वाचं आहे. परंतु सरकार विरोधात ग्रोकनी बरंच काही बोलून गेले. आता त्याचे परिणाम काय होतात ते येणारा काळच सांगेल. तुम्ही देखील ग्रोकचा वापर करून बघा. तुमचं जर X वर अकाउंट असेल, जर नसेल तर अकाउंट उघडून बघा आणि ग्रोक नावाचं फीचर आहे, त्या ग्रोक नावाच्या फीचरला क्लिक केलं तर कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता, तुम्हाला जे हवंय ते बोलू शकता. लेटेस्ट अपडेट पर्यंत ग्रोक तुम्हाला ती माहिती देईल. तुम्हाला जे वाटतंय ते ऍज अ फ्रेंड म्हणून तुम्ही ग्रोकचा वापर करू शकता. एकदा ट्राय जरूर करून बघा. आणि एआयच्या ह्या दुनियामध्ये, एआयच्या जगामध्ये आपण कसं आता पुढे येणारा काळ कसा असणार आहे ते देखील तुम्हाला समजेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.